रामकृष्ण हरी। आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या पाठीमागील गळा एकदम सिंपल डिझाइन दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम सोपी डिझाइन आहे। हे ब्लाऊजची किनार मी अगोदर कापून घेतलेली आहे, ही बाजूला ठेवते आणि हा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे। तर हे गळ्याला मी आधीच आकार देऊन घेतलेला आहे। अशा प्रकारे हा आकार आहे। तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता, इथे गोल पण देऊ शकता किंवा पानगळा किंवा पंचकोनी गळा किंवा तुम्ही व्ही गळा कुठलाही आकार देऊ शकता। मी हा तुम्हाला पानगळा दिलेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम सोपी पद्धत आहे ही। अशा प्रकारे या अस्तर अगोदर जॉईन करून घ्यायचं आहे। सरळ बाजूनी जॉईन करायचं आहे, उलटा ठेवायचा नाही कपडा, असं सरळ ठेवायचा आहे। कपडा सिल्की आहे, सरकता आहे, त्याच्यामुळे तो बघा मी इथूनच अगोदर मधून सुरुवात करते, कारण की कपडा सरकू शकतो म्हणून। व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात म्हणजे अवघड नाही डिझाइन ही। आता या साइडने आपल्याला राहिलेली शिलाई मारून घ्यायची। बघा मी इथपर्यंत शिलाई मारली होती। असं व्यवस्थित करून घ्यायचं आपण हे, आणि इथे आपल्याला कट मारायचा आहे। आता हे एक मिनिट पहिली खालून शिलाई मारून घेऊया मला, म्हणजे कपडा हलू शकतो हा। अतिशय सोपी पद्धत आहे ही। अशा प्रकारे ह्या गळ्याचा आकार तयार झालाय। आता आपल्याला हे किनारी कापून घेतलेली आहे, तरी उलटी ही सरळ बाजू आहे, म्हणजे ही उलटी करून अशी मध्ये कापायची आणि आपण एक शिलाई मारून घ्यायची अशी मध्ये याला। शिलाई मारून झाली। आणि याची आता सरळ गडी घालायची। आणि आपला हे शिवून घेतलेला गळा ह्याच्यावर असा ठेवायचा। बघा पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम सोपी आणि सुंदर डिझाइन आहे ही। बघा या खाली एवढं सोडू शकता तुम्ही, पूर्ण सोडू शकता हे असं, जेवढी याची लांबी असेल तेवढं तुम्ही इथे खाली सोडू शकता। बघा हे असं घडी घालून ठेवलेलं आहे हे। आणि आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे याच मापाने। हे बघा अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे या मापाचं। आता आपल्याला हे पहा,
हा आपला आकार तयार झालेला आहे गळ्याचा. हा असा आकार तयार झालेला आहे. तर तुम्ही ह्या आकारात इथं तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता. गोल देऊ शकता, पंचकोनी देऊ शकता किंवा चौकोनी पण देऊ शकता. अशा प्रकारच्या अनेक प्रकारे तुम्ही याला वेगवेगळे आकार देऊ शकता. तुम्ही हा पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि आता याला कसं अजून आकार द्यायचा ते पण दाखवते मी तुम्हाला. बघा इकडे तुम्ही 1.5 इंचावर असं, इथे सुद्धा तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता अशा प्रकारे. बघा तुम्ही हा आकार दिलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, पूर्ण झूम करून बघा अगर दिसत नसेल तर. अशा प्रकारे आम्ही आकार दिलेला आहे. आता हे कटिंग करायचे बघा. अशा प्रकारे हा आकार तयार झालेला आहे. आता ह्याला आपल्याला हा आकार तयार झालेला आहे. आणि बघा ही उलटी बाजू आहे, तर उलट्या साईडने आतल्या साईडला थोडंसं असं फोल्ड करायचं. जसा आकार आहे तसं हे फिरवत जायचं. ह्याला आपण जर कट मारली थोडी थोडी ना, तर मग आकार बरोबर व्यवस्थित बसतं बघा. शिलाई मारल्यावर आकार थोडा कमी झाला आहे, म्हणून ही शिलाईची गरज नाही. मी ती कटिंग खोलून काढते शिलाई, कारण की नको आहे ती शिलाई आपल्याला. तसं पण छान दिसणार आहे त्या हा आकार. ह्याच्यावर आपल्याला लेस लावायची, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही आहे त्याचं. कारण की आकारामध्ये जरा थोडासा कपडा कमी पडतोय मला, म्हणून हे खोलून काढूया आपण. हाच आकार ठेवूया आपण मुडपला, तर मग ते थोडासा कपडा कमी पडतोय म्हणून. ही याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची. आणि आता बघा इथे आपल्या अजून एक आकार द्यायचा आहे, थोडासा निमुळता आकार द्यायचा आहे इकडे. तुम्ही आहे हा आकार पण ठेवू शकता.
अशा प्रकारे हा निमुळता आकार तयार झालेला आहे. हा आपली डिझाईन तयार झाली. आता ह्याच्यावरती लावून टाकायची कशी ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे असं ठेवायचं आहे. अगोदर इथे शिलाई मारून घ्यायची, कारण की हा कोना व्यवस्थित आला पाहिजे म्हणून. उलट्या साईडने ठेवायची शिलाई अशा प्रकारे. असं ठेवून घ्यायचं आणि ही शिलाई मारून घ्यायची. अशी किनारी किनारी शिलाई मारायची. अशा प्रकारे आपला हा गळा तयार झालेला आहे. आता ह्या साईडला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जसा आकार दिलाय तशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हा आकार आपला तयार झालेला आहे. आता या साईडला आपल्याला लेस लावायची आहे. लेस मॅचिंग शोधते मी. ही लेस मी लावणार आहे इथे.
व्यवस्थित कोणी करून शिलाई लेसला बरोबर घड्या पाडायच्यात, म्हणजे आकार व्यवस्थित येतो. आता एक किनारी मारली, आपण दुसरी किनारी पण मारून घ्यायची लेसची. हे बघा, अशा प्रकारे आपला हा गळा सुंदर डिझाईनवाला तयार झालेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा गळा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही त्याचे बटन पण लावू शकता, 2-3 इथे लावू शकता असे, किंवा एक मध्ये लावू शकता. असा सुंदर गळा आपला तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे. बघा कसा छान दिसतो आहे हा गळा. फिनिशिंग पण छान आलेली आहे. नक्की ट्राय करा, एकदम सोपी पद्धत आहे.